वाल्मिक कराड पोलिसांना शरण, पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड शरण। पवन चक्की खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल। वाल्मिक कराडला घेऊन सीआयडीचं पथक केजकडे रवाना। केजच्या न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता। केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल। दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार। स्वतःचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण। कुणालाही सोडणार नाही, हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी विविध टीम्स तैनात। यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। पुरावे नष्ट झाल्यानंतर वाल्मिक कराडनं सरेंडर केलं का? विजय वडेट्टीवारांचा सवाल। या प्रकरणाची चौकशी पोलीस किंवा सीआयडी करू शकत नाही। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चौकशी करायला पाहिजे, वडेट्टीवारांची एक्स पोस्ट। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। संपत्ती जप्त झाल्यानंच वाल्मिक कराड शरण आल्याचीही सुरेश धस यांची प्रतिक्रिया। घटनेचा संपूर्ण तपास होईपर्यंत आकांना बिनखात्याचा मंत्री ही त्यांच्याच पक्षातील आमदारांची मागणी। आमदार सुरेश धस यांचा नाव न घेता धनंजय मुंडेंवर हल्लाबोल। वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करावा, यामागचे मास्टर माइंड्स लवकर समोर येतील। चौकशी होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। वाल्मिक कराड यांनी स्वतः शरण येणं म्हणजे राज्य सरकारचं मोठं अपयश। आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांची टीका। 22 दिवसांनंतरही कराडला अटक करता आली नाही, खरात यांची टीका। व्हिडिओ व्हायरल होतो पण माणूस अटक होत नाही, हे धक्कादायक। सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। यात कसलं शरण, अटक व्हायला हवी होती, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। आधी सगळी सेटिंग झाली, त्यानंतर वाल्मिक कराड शरण आला, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। आत्ताच्या केसमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनीच कराडला मदत केली, त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल होणार नसल्याचाही आव्हाड यांचा दावा। काल धनंजय मुंडे आणि फडणवीसांची भेट, त्यानंतर आज वाल्मिक कराड शरण आला। याचा अर्थ काय? भास्कर जाधव यांचा सवाल। हे सगळं घडवलं गेलंय का? वाल्मिक कराडच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण? भास्कर जाधव यांचा सवाल। अजित पवार धनंजय मुंडेंना संरक्षण का देतायत? संभाजीराजेंचा सवाल। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा, संभाजीराजेंची मागणी। त्याशिवाय या प्रकरणात न्याय मिळणार नसल्याचंही वक्तव्य। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी आंतरवली सराटीमध्ये घेतली मनोज जरांगेंची भेट। आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सह आरोपी करा, जरांगेंची मागणी। पदावर असलेले अगदी मंत्री असले तरी त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। सुरेश धस यांनी माफी मागितल्यामुळेच त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही, या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकत असल्याची प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया। राज्यातील सरपंच संघटनांकडून संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आजपासून 3 दिवस कामबंद आंदोलन। ग्रामपंचायतींसमोर काळ्या फिती बांधून आंदोलन। सरपंच संघटनांच्या आंदोलनात सांगली, सातारा, कोल्हापुरातील संघटना सहभागी नाहीत, मात्र 9 जानेवारीला या तिन्ही जिल्ह्यातील संघटनांनी पुकारला बंद। यवतमाळ जिल्ह्यातील 1248 ग्रामपंचायती 3 दिवस राहणार बंद। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा सरपंच संघटनेचा इशारा। सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा 1325 शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव। सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत एकूण 4078 लोकांकडे शस्त्र परवाने। कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीचाही क्रीडा घोटाळ्यात सहभाग। हर्षकुमार क्षीरसागरकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत। सहकारी अर्पिताच्या नावे मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुढील 100 दिवसांच्या कामाचा आढावा। परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागांना कामाबाबत सूचना। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच किसननगरच्या शाखेच्या दिनदर्शिकेचं केलं प्रकाशन। जुने मित्र आणि सहकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली। राज्य सरकार पाठोपाठ आशिष देशमुखांनीही सावनेरसाठी तयार केला 100 दिवसांचा कृती आराखडा। महिलांसाठी कर्करोग तपासणी, शिक्षण, आरोग्य सुधारणांची आराखड्यात नोंद। शिवेंद्रराजेंनी स्वीकारला मंत्रिपदाचा पदभार। शिवेंद्रराजेंकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा पदभार।
नववर्षाच्या सुरुवातीला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार. गृहनिर्माण संस्थांसह दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक आणि पतसंस्थांचा निवडणुकांसाठी तयारी सुरू. सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक. योजना शेतकऱ्यांच्या हिताची, त्यामुळे अधिकारी पोलिसांनी पूर्ण मदत करावी. बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. राज्यातील शिक्षण पद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीने सरकारकडून हालचाली सुरू. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांशी दादा भुसे संवाद साधणार. डहाणूतील ग्राम मंगल संस्थेच्या शाळेला भुसेंनी दिली भेट. 1 जानेवारी 2025 पासून करदात्यांना जीएसटी वाढीला सामोरं जावं लागणार. जीएसटी पोर्टलचा वापर करणाऱ्या सर्व करदात्यांसाठी हळूहळू हा नियम लागू होणार. याआधी वार्षिक उलाढाल 2 कोटींहून अधिक असलेल्या व्यवसायांनाच हा नियम लागू होता. 1 जानेवारीपासून यूपीआयच्या नियमांमध्ये बदल होणार. याआधी यूपीआय पे साठी असलेली 5,000ची मर्यादा वाढवून आता 10,000 करण्यात येणार. 1 जानेवारीपासून फिक्स्ड डिपॉझिटच्या नियमात बदल होणार. बँकिंग, वित्तीय कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार. 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज मिळणार. यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 रुपये होती. आगामी वर्षात चहा महागण्याची शक्यता. भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचा इशारा. चहाचं उत्पादन घटल्यामुळे किमती वाढण्याची शक्यता. 2025 मध्ये कारच्या किमती वाढण्याची शक्यता. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई महिंद्रा, मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि BMW सारख्या लक्झरी ब्रँड वाहनांच्या किमतीत 2 ते 4% वाढ करणार. 31st साठी मुंबईत 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं, श्वान पथकं, दंगल नियंत्रण पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून ज्यादा गाड्या. गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासाठी रात्री विशेष 25 बस चालवल्या जाणार. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडत असल्यानं आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या. लोकलच्या 3 मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या विशेष फेऱ्या. मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री 12:15 ते 1:15 या कालावधीत बंद राहणार. या कालावधीत तिकीट काढता येणार नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल. 31st साठी पुण्यात 3,000 पोलीस, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त. 700 वाहतूक पोलीस, 23 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत तपासणी. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल सज्ज. विविध ठिकाणी चेक नाके लावून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात कारवाई केली जाणार. नववर्षाचं स्वागत सुरक्षित आणि जल्लोषात करता यावं म्हणून नवी मुंबई पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम केली अधिक कडक. सायन, पनवेल, ठाणे, बेलापूर मार्गावर 1 पोलीस उपायुक्त, 1 सहाय्यक पोलीस आयुक्त, 36 अधिकारी, 510 अंमलदार तळीरामांवर करडी नजर ठेवून. यंदाच्या निवडणूक वर्षात 72 कोटी 70 लाख लिटर मद्य विक्री. लोकसभा निवडणुकीत 18,22,142 लिटर मद्य जप्त, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान 31,54,710 लिटर मद्य जप्त. अमरावती शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून हेल्मेट वापराबद्दल जनजागृती. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्तानं जनजागृती. यावेळी एकाने यमराजाचा पोशाख धारण करून हेल्मेट वापरण्याचं आवाहन केलं. नववर्षाच्या स्वागतावेळी यवतमाळमध्ये 200 पोलिसांचा बंदोबस्त. ड्रंक अँड ड्राईव्ह किंवा कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार, पोलीस अधीक्षकांचा इशारा. पुण्यात वादग्रस्त ठरलेली हाय स्पिरिट क्लबची न्यू इयर पार्टी रद्द. जनजागृतीचा दावा करत पार्टीत होणार होतं कंडोम आणि ORSचं वाटप. यावरून वाद पेटल्यानं पार्टी रद्द करण्याचा निर्णय. नागपुरातील पब, हॉटेलवर पोलिसांची नजर. पब आणि बार मालक गोंधळ घालणाऱ्यांचं सीसीटीव्ही पोलिसांना देणार. लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर या दोन्ही पॉइंटवर पर्यटकांना बंदी. 31 डिसेंबरच्या निमित्तानं वन विभागाकडून बंदी घालण्याचा निर्णय.
साई मंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई दरबारी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात भाविकांची गर्दी. अंबाबाईच्या दर्शनानं नववर्षाचं स्वागत करण्यासाठी भाविक सज्ज. नववर्षानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शन वेळेत बदल. सकाळी 6 ते दुपारी 11:50 आणि रात्री 8 ते 10:30 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार. शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या आधी आजपासून तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात. शेषगृहातील चांदीच्या पलंगावर तुळजाभवानी विसावणार. निसर्ग सानिध्यात असलेलं रावणवाडीतील पर्यटन स्थळ आज आणि उद्या बंद राहणार. पर्यटकांकडून निसर्ग आणि पशुपक्ष्यांना धोका निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारी. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची खासगी बस चालकांकडून लूट. एका प्रवाशाला मोजावे लागतायत 3 ते 5 हजार रुपये. हे दर दिल्लीला जाणाऱ्या खासगी बसपेक्षाही अधिक. रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर देश विदेशातील पर्यटक दाखल. अलिबाग, नागाव, श्रीवर्धन आणि दिव्यागर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. बाप्पाच्या दर्शनासह जलक्रीडांचा पर्यटक घेतायत आनंद. रायगड जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. बोटिंग, घोडागाडी, सायकलिंगचा पर्यटकांनी आनंद लुटला. नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज. मटण आणि मच्छी मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी. विदर्भातील प्रवाशांना गोव्यात जाता यावं यासाठी नागपूर मडगाव विशेष एक्सप्रेसला मुदतवाढ. अकोला मार्गे धावणारी ही गाडी 1 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत धावणार. नवीन वर्षात उरणकरांना 25 मिनिटात मुंबई गाठता येणार. JNPA बंदर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया अशी वातानुकूलित ई स्पीड बोटची सुविधा फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार. बोरिवली भायखळ्यात बांधकामांवर बंदी. मुंबईतील 286 प्रकल्पांना स्टॉप वर्क नोटीस. काम बंद न केल्यास MRTP नुसार अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात येणार. भंडाऱ्यात धुळीमुळे हवेची गुणवत्ता बिघडली. धुळीचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून प्रक्रिया न केलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी दूषित. इंद्रायणी सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा. आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. आमदार प्रवीण तायडेंच्या बच्चू कडूंवरील वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक. तायडेंविरोधात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार. मनमाड पालिका कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण. प्रशासनाने लेखी आणि तोंडी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यानं C2 संघटनेकडून उपोषण. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मालेगावसाठी नागरिकांचा आक्रोश. महात्मा गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. शहरात पोलीस आयुक्तालय व्हावं अशीही नागरिकांची मागणी. कांदिवली पश्चिमेत सारकोप परिसरात आढळलं 7 महिन्याचं मृत अर्भ. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. CCTVच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.